7 महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्याविरोधात जळगावच्या खेडीतील संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे। या खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून प्रशासन मात्र झोपल्याचे दिसते। आता तरी गटारींचं आणि खड्ड्यांचं काम लवकर केलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जळगावच्या एसटी विभागाच्या बहुतांश बसच्या खिडक्या तुटलेल्या आहेत, सीट फाटलेल्या आहेत अशी अवस्था आहे। त्यामुळे एसटी विभागाच्या तब्बल 450 बस भंगारात जाणार आहेत। नवीन बस लवकर न मिळाल्यास प्रवाशांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अहिल्यानगरमध्ये आरटीओ अधिकारी आणि त्यांचे मित्र स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेले। दरम्यान पोहायला गेलेल्या आरटीओ अधिकाऱ्याची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यानं चेंजिंग रूममधून चोरून नेली। मात्र या घटनेचा तपास करत तोफखाना पोलिसांनी अवघ्या 4 तासामध्ये चेन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत। अहिल्यानगरात मढीच्या यात्रेमध्ये जात पंचायतीमध्ये न्यायनिवाडा होणार होता। मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांनी जात पंचायत रोखली। पाथर्डी तालुक्यातील भटक्यांची पंढरी येथील कानिफनाथ यात्रेमध्ये वैदू समाजाची जात पंचायत बसणार होती। उन्हामुळे बाजारामध्ये विविध भाज्यांची आवक कमी होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बाजारामध्ये भाज्यांच्या दरात वाढ होतीये। टोमॅटो, बटाटे प्रत्येकी 20 रुपये किलो असून अन्य भाज्या 50 ते 80 रुपये किलोपर्यंत गेलेल्या आहेत। दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये दरांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।